राज्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितली सविस्तर माहिती. तर महाराष्ट्रात पावसाळ्याचा मूड आता खऱ्या अर्थाने सेट झाला आहे. ढगाचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या सरी येणार म्हटलं की शेतकऱ्यापासून ते शहरातल्या माणसापर्यंत सगळ्यांच्याच मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. यंदा पावसाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज जाहीर केला आहे, जो शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या या अंदाजानुसार येत्या 10 दिवसात राज्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की सविस्तर अंदाज आणि कोणत्या भागात कधी किती पाऊस पडणार आहे, पावसाची सुरुवात कशी होणार आहे. तर पंजाबराव डक यांनी सांगितलं की 10 ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल. विशेषतः पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस सुरुवातीला फार जोरदार नसेल, पण ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी यामुळे वातावरणात गारवा येणार आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, कारण खरीप पिकांना या काळात पाण्याची गरज असते. पण याच वेळी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं संरक्षण कसं करायचं याचंही नियोजन करणं गरजेचं आहे. कारण पंजाबरावांच्या मते हा पाऊस हळूहळू तीव्र होणार आहे. सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात पावसाचा मूड कसा राहील. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये 8 ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस सुरुवातीला हलका असेल, पण त्यानंतर त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि या पावसामुळे डाळिंब, द्राक्ष यासारख्या पिकांना फायदा होऊ शकतो. पण जर तुम्ही या भागात राहत असाल तर तुमच्या मोबाईल ॲपवर हवामान अंदाज तपासायला विसरू नका. पंजाबराव डक यांनी विकसित केलेलं पंजाब डक हवामान अंदाज हे ॲप तुम्हाला तुमच्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अचूक अंदाज देईल. या ॲपवर लाईव्ह सेटलमेंट मॅपची सुविधाही आहे, ज्यामुळे तुम्ही ढगाच्या हालचाली थेट पाहू शकता. मुसळधार पावसाचा जोर 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान राहणार आहे. पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे. हा पाऊस कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पडेल. या काळात ढगांचा गडगडाटासह विजांचा कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. उदाहरणार्थ, जर तुम्ही कापूस किंवा सोयाबीनची पिके घेतली असतील तर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. याशिवाय या काळात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहरात राहणाऱ्यांनीही तयारी ठेवावी. सीमेलगतच्या भागात 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. पंजाबराव डक यांनी विशेषतः सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, लातूर, हिंगोली, वाशिम आणि जालना या सीमेलगतच्या भागाचा उल्लेख केला आहे. या भागात 4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पावसामुळे शेतीला फायदा होईल, पण अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची भीती आहे. जर तुम्ही या भागात शेती करत असाल तर पिकाचं संरक्षण कसं करायचं याबाबत पंजाबराव डक यांनी मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. त्यांच्या अंदाजानुसार या भागात पाऊस सलग आणि जोरदार असेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काढणी किंवा पेरणीचं नियोजन करताना हवामान अंदाजावर लक्ष ठेवावा. तसंच पूर्व विदर्भ पावसाची सुरुवात होणार आहे 10 ऑगस्टपासून. मुसळधार पावसाचा कालावधी राहणार आहे 14 ते 18 ऑगस्ट. शेतकऱ्यासाठी खास सल्ला, पिकांचा निचरा व्यवस्थित ठेवा. पश्चिम विदर्भ 10 ऑगस्ट 14 ते 18 ऑगस्ट जोरदार पाऊस राहणार आहे आणि पाण्याचा योग्य वापर करा. त्यानंतर कोकण 10 ऑगस्ट 14 ते 18 ऑगस्ट भात पिकाची काळजी घ्या. सांगली, कोल्हापूर 11 ऑगस्ट 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस राहणार आहे. डाळिंब, द्राक्ष पिकांचं संरक्षण करा. सोलापूर आणि लातूर 10 ऑगस्ट 4 दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. अतिवृष्टीपासून पिकाचं संरक्षण करा. शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांचं मार्गदर्शन कसं आहे
तर पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज हा केवळ पावसाचा अंदाज सांगण्यापुरता मर्यादित नाही, ते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या नियोजनासाठीही सल्ला देतात. उदाहरणार्थ, जर पाऊस जास्त पडणार असेल तर कोणत्या पिकाचं संरक्षण कसं करायचं याबाबत त्यांचं मार्गदर्शन खूप उपयुक्त आहे. याशिवाय त्यांनी विकसित केलेले मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे. या ॲपवर तुम्ही तुमच्या गावाचा आणि तालुक्याचा अंदाज पाहू शकता. पंजाबराव डक यांचा अंदाज का आहे खास? कारण पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज हा त्यांच्या अनुभव आणि निसर्गाच्या संकेतावर आधारित आहे. त्यांनी लहानपणापासूनच ढगांचे प्रकार, वाऱ्याची दिशा आणि तापमानातील बदल यांचा अभ्यास केला आहे. त्यांचे अंदाज भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाशी बऱ्याचदा जुळतात, पण त्यांची सोपी भाषा आणि गावागावातल्या शेतकऱ्यांना समजेल अशी पद्धत त्यांना खास बनवते. त्यांच्या अंदाजामुळे शेतकरी आपल्या शेतीचं नियोजन करू शकतात आणि सामान्य लोकही त्यांच्या दैनंदिन कामाचं नियोजन करू शकतात. त्यांचा पंजाब डक हवामान अंदाज ॲप हे याचं उत्तम उदाहरण आहे, जे शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना रोजच्या रोज अचूक माहिती पुरवतं. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.